नमस्कार, आपण आलेलो आहोत एकादशम हिंदकेसरी बकासूरच्या गोठ्यावर. एकादशम म्हणण्याचा अर्थ आजवर आम्हाला सवय पडली होती की शर्यत क्षेत्राला लाभलेला कोहिनूर दशम हिंदकेसरी बकासूर असं म्हणायची, पण ना भूतो ना भविष्यती असा पराक्रम बकासूरने आज केलेला आहे. खर तर नवम दशम हे सगळे संस्कृत मधले शब्द आहेत आणि संस्कृत मध्येच 11व्या जी गोष्ट होती तिला एकादशम असा शब्द आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज बकासूर एकादशम हिंदकेसरी झालेला आहे. त्याबद्दल मी छोटासा बकासूर प्रेमी म्हणून सर्व बकासूर प्रेमी, शर्यत प्रेमी यांच्याकडून सर्व बकासूर टीमचे अभिनंदन करतो. खास करून मामांचे अभिनंदन करतो, कारण गार उंच उडते आकाशी पण तिचं लक्ष पिल्लांपाशी या पद्धतीत यांचं नियोजन आहे. म्हणजे थोड्याशा दिवसांपूर्वी सगळ्यांनाच गोष्टी माहिती होत्या, पण आज जे त्यांनी उत्कृष्ट नियोजन केलं, त्यांच्या नियोजनाला जी चिक्याच्या मालकांनी साथ दिली आणि जी गाडी एकदम उत्कृष्ट पद्धतीने अटील ड्रायव्हर यांनी पळवली आणि आज एक बकासूरच्या नावावरती पुन्हा एक नवीन इतिहास घडला आणि बकासूर सर्वांच्या लाडका बकासूर आज एकादशम हिंदकेसरी झाला. तो अजूनही मैदानातच असेल, पण आपण त्याची नक्कीच नंतर थोडीशी बाईट घेण्याचा प्रयत्न करू. पण उन्ने बुलायावर हम चले आहे. मी काही प्रोफेशनल युट्यूबर नाहीये, माझे काही बरेचसे काही फॉलोअर्स वगैरे नाहीये. फॉलोअर्स वगैरे गोळा करण्याचा आपल्याला काही छंद नाहीये. पण 3 वर्षापूर्वी सगळ्यात अगोदर सोन्या आणि बकासूर ही जी जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पळताना पाहिली होती, तिथून मी याचा खरा फॅन झालो. त्यानंतर मुळात माझं जे क्षेत्र आहे ते कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. पण असे विविध क्षेत्रातल्या लोकांना लहानांपासून महानांपर्यंत शर्यतीची भुरळ घालणारा बकासूर, अनेकांना त्यांनी या शर्यतीचा नाद लावला. आपण आलेलो आहोत त्याच्या गोठ्यावरती. असं म्हणतात, पॉवरफुल पीपल मेक्स प्लेसेस पॉवरफुल. त्या पद्धतीत हे नियोजन करतेत. दुसरी थोडीशी एक फ्रेज मी बकासूरसाठी आज खास करून वापरेन. Everyone have the spark, but only the champion knows when to ignite it. या वाक्याचा अर्थ, स्पार्क हा प्रत्येकामध्ये असतो, पण तो कधी पेटवायचा किंवा तो कधी प्रज्वलित करायचा, त्यातून जी ऊर्जा कधी घ्यायची, हे बऱ्यापैकी तो चॅम्पियन असतो त्याला माहिती असतं. आणि अशाच पद्धतीतला या बैलगाडा क्षेत्रातला चॅम्पियन बकासूर, सगळ्यांच्या आवडीचा, त्याने आज पुन्हा एक ना भूतो ना भविष्यती असा इतिहास केलेला आहे. आणि त्याचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. जिथं कवींच्या कविता संपल्या, समालोचकांचे शब्द संपले, तिथं आम्ही कोणी काय बोलावं. सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा बकासूर प्रेमी आणि बकासूरचे मालक सर्वांना शुभेच्छा. आणि मामांना थोडस विचारतो, काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? कारण आज बकासूर ना भूतो ना भविष्यती असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातला इतिहास रचलाय त्याने. त्याच्याबरोबर चिक्या पण होता. चिक्याचे, बकासूरचे सर्व विजेत्यांचे अभिनंदन. तुमचं आणि चिक्याच्या मालकांचं म्हणजे विशेष अभिनंदन. कारण ज्या पद्धतीत शेवटचे काहीतरी 10-15 दिवस होते, त्यावेळेस पण त्यांनी बकासूरवरती दाखवलेला विश्वास आणि तुमचा चिक्यावरचा विश्वास, म्हणजे याच्याविषयी थोडस काहीतरी सांगा. कारण बकासूरची ओळख ही पहिल्यापासून अशी आहे की तो त्याचं जे करिअर घडलेलं आहे ते 50% पेक्षा जास्त त्याचं जे करिअर आहे ते नवीन नंदींना सोबत घेऊन तो पळालेला आहे. आणि त्यासाठीच बहुधा त्याचा या क्षेत्रामध्ये त्याचा आपण म्हणू शकतो की नव्या नंदींच्या कपाळाला गुलाल लावण्यासाठीच तो जन्मलेला आहे, हे तर त्याने वारंवार सिद्ध केलंय. पण आज तुम्ही दशम हिंदकेसरीचे, आता एकादशम हिंदकेसरी बकासूरचे मालक झालेला आहात,
तर थोडीशी माहिती सांगा. आतापर्यंत चिक्की आहे आपली जोडी पर्यंत एक नंबर केलाय, 5 मैदान सांगून एक नंबर केलेला आहे गाडीने. त्या जोडीपेक्षा सांगा तेवढं कमीच आहे. आणि मी पहिलीच बाईट मध्ये बोललो होतो की सांगून एक नंबर करणार 11 तारखेला, आणि ते माझ्या बाईलाने मला सिद्ध करून दिलं आणि एक नंबर करून द्या. आणि बकासूर प्रेमी चाहते सगळे युट्यूब चॅनल सगळ्यांचा अभिमान आणि मैदान आयोजकांचा बी यावेळेस मैदान चांगल्या पद्धती पब्लिकली हँडल केली. आणि म्हणजे ती बाईट मी पण बघितली होती, काहीतरी शेवटचीच बाईट होती तुमची, आमिर डांगेने घेतली होती. आणि खरं म्हणजे घेतली होती. त्यात पण तुम्ही म्हटले होते की या मैदानात सांगून एक नंबर करणार. आपलं ते एकच मैदान राहिलं होतं हिंद केसरी व्हायचं, बकासूर सगळी हिंद केसरी आम्हाला दिलतो. पण हे एकच मानाचं मैदान राहिलं होतं की ती आम्हाला आतापर्यंत गुलाल राहिलं गेलं 4था नंबर झाला. त्यावेळेस आमची इच्छा होती, मी सांगितलं होतं एक नंबर करणार तर करणार, आणि ते बकासूरने माझं ऐकलं, मला एक नंबर करून दिलं. त्या बाईट मध्ये म्हटले पण होते सँडी सरांच्या की तुमच्याशी बकासूर बोलतो, आणि बहुधा ते खरं असेल, कारण तुम्ही अगोदरच सांगितलं होतं की मी एक नंबर करणार तर करणार. बहुधा बकासूरला पण ते माहिती होतं का तुम्ही सांगितलं ते मला माहित नाही, पण आज 3ही फेरे त्यांनी निर्वाळपणे वर्चस्व ठेवलं आणि शर्यत क्षेत्रामध्ये ना भूतो ना भविष्यती असा विक्रम त्याच्या नावावरती झालाय. ऑलरेडी त्याचे विक्रम तोच बनवत असतो. एक मान्या असं बैलगाडा क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्व होतं, त्याचे विक्रम तोच मोडायचा. आणि बकासूर विषयी बोलायचं जर झालं तर बकासूर पण तसाच आहे, जो विक्रम तो बनवतो त्याचे तो मोडत पुढत चाललेला आहे. अजून तेजस्वी त्याची कारकीर्द आहे. अजून काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? आजचे सांगा तेवढं कमी जास्त नाही. आपल्याला जे करून दिले ते आपल्या हाती महत्वाचं आहे, कारण आपल्याला त्यांनी एक नंबर हेच महत्वासाठी, कारण आपल्याला ते मैदान नव्हतं. आणि आता तिथून पुढे हिंद केसरी मैदान पळायचं पण राहिला किंवा नाही राहिला, पण सगळी मैदान झाली आतापर्यंत होती तेवढी मानाच्या मध्ये एक नंबरने बकासूर केला, आणि ते बी एक नंबरने. आणि बाकी म्हणतात की एक नंबरने आता आपला बकासूर 19व्या हिंद केसरी 2-3 नंबर घेऊन बरोबर ओरिजिनल, पण आपला ओरिजिनल एक नंबर घेऊन 11 झाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. बरोबर, कारण माळशिरसच हे मैदान राहिलं होतं आणि तिथंही शेवटी त्यांनी तो एक नंबर करून त्याचा जो गौरव येतो त्याचं त्यांनीच केलेला आहे. खरंच शब्द नाही म्हणजे बकासूरच्या कारकिर्दीविषयी बोलण्यासाठी, पण आज असं मन भरून आलं की ज्या वेळेस गाडी फायनलला पळत होती, म्हणजे नाही का सेमी फायनलला पण चांगल्याच गाड्या होत्या, भावा थोडीशी लढत झाली. पण असं मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की डाव्या साईडने जर बकासूर आला तर बऱ्यापैकी त्याचं स्पीड जे आहे ते दुप्पट लागतं. तसंच तो फायनलला पण डाव्या साईडनेच होता बहुतेक, तर ते जे स्पीड लागलं ते खरंच बघण्यासारखं होतं. फायनलच्या सगळ्याच विजेत्यांना अभिनंदन. आणि काय सांगाल, म्हणजे लोक बऱ्याचदा म्हणजे कमेंट करणारे कमेंट करत असतात, त्यांचं काही नाही, ते उगेच फोकटच्या वायपावरती हाय पाय गप्पा मारणारे लोक असतात. लक्ष दिलं असतं आता आपला बकासूर आज एक नंबर नसता त्यांच्या कमिटीवर लक्ष दिलं असतं, आणि लक्ष द्यायचं नाही त्यांच्या. फक्त आपलं बकासूर जे केलंय तो आज फक्त पाळाला, फक्त आमच्यासाठीच पाळलाय. पैशांचे त्याचं प्रेम आहेच, त्यांसाठी तो कायम पळतो. पण आज त्याने मालकाची इज्जत राखली. मी बोलू म्हणलो माझ्या बकासूर यावेळेस एक नंबर करून देणार, मी एक नंबर सांगून करणार, ते माझ्यासाठीच पाळला, एक नंबर करून दाखवला त्यांनी. कारण कमेंटचा विषय असा असतो सर की, कारण कसं असतं कमेंट करणारा म्हणजे कुठल्याही शर्यत प्रेमी जो खरा शर्यत प्रेमी असतो ना, तो कोणालाच नाव नाही ठेवू शकत, कारण जो खरा आहे तो खरा आहे. पण हे जे बोगस असतात ना, तर तेच फक्त मोजके असतात आणि तेच असे कमेंट्स करत असतात. ते बकासूरला पण करतात आणि बाकीच्या पण नंदीला कमेंट्स करत असतात. फक्त आता तुम्हाला पण ते बऱ्याचदा बघायला भेटत असेल, पण यशस्वी माणसानं कमेंटचा आणि त्याच्यावरचा जास्त विचार करायचा नसतो. मुळात हे जे कमेंट्स करणारे असतात त्यांना 10 सबस्क्रायबर पण नसतात, त्यांना 10 लोक पण ओळखत नसतात, आणि हे डुप्लिकेट आयडी वरनं बोलत असतात. जर त्यांनी त्यांचे 1000, 2000, 5000 जेव्हा त्यांचे सबस्क्रायबर होतील किंवा त्यांच्या कमेंट्सला 5-50 लोकांचे लाईक्स येतील, याचा अर्थ काय असतं की त्यांनी जे मत मांडले ते बरोबर आहे. पण हे निगेटिव्ह कमेंट कुठलेही घ्या, समजा बकासूर वरती आलेले कमेंट्स घ्या, मथुरवर आलेले कमेंट्स घ्या, किंवा कोणत्या पण नंदीवर आलेले कमेंट्स घ्या, यांना 2, 4, 5 लाईक पण नसतात. याचा अर्थ त्यांचं त्यांनी ओळखून घ्यावं आणि निगेटिव्ह कमेंट्स बंद करावं. आणि माझा एक थोडासा बघण्याचा अनुभव सांगेल. मागे जे आता जे लेटेस्ट मध्ये मैदान झालं जिथं सर्जा आणि तो पळला होता,
तिथं पब्लिकने जी साथ दिली होती त्याच पद्धती आजची साथ आज तुम्हाला बघायला मिळली का? हो, 100% कारण नाही. विषय कसा होता, तुम्ही अगोदरच सांगितलेलं की पब्लिकची साथ पाहिजे तर कसं माळशिरसच्या मैदानात आपल्याला येणार. आता ते सगळ्यांची साथ भेटली, समालोचक असेल, झेंडा पंच असेल, पब्लिक असेल, आयोजकांना बी सहकार्य केलं, सगळ्यांनी आज सहकार्य केलं. अख्खं म्हणजे सगळ्यांना दिलं सहकार्य केलं. कडेने गाड्या पाहण्याची त्यांनी गॅलरी बांधली, त्याच्या उत्कृष्ट काम केलं आयोजकांनी. तेव्हा अशी हिंदकेसरी मैदान व्हायला पाहिजे. हो, मैदान खरं तर कसं असतं, आम्ही कायम युट्यूब वरती किंवा लाईव्हच मैदान बघत असतो. आमच्या कामाच्या त्याच्यामधनं आम्हाला काही वेळ भेटत नाही जास्त करून. आणि मी बाकासूर पाशी पण माझ्या मते जेव्हा बाकासूर 2दा आजारी होता तेव्हा आलो होतो आणि 1-2-3 वेळा त्याचा 1 नंबर झाला होता त्यावेळेस आलो होतो. शर्यत क्षेत्राशी माझा काही जास्त संबंध नाहीये, पण आम्ही जेव्हा शर्यत बघत असतो तेव्हा लोकांच्या कमेंट्स पण वाचत असतो आणि शर्यत पण पाहत असतो. जसं पुण्याने सुट्टीची एक पद्धत लावून घेतली की खाली जी सुट्टी रेषा असायची तिथं त्या जे लाईन्स टाकल्या तिथनं जी शर्यत सुरू झाली, त्या पद्धतीचं नवीन नवीन बदल घडतातच आहे. फक्त हा जो एक बदल थोडासा माझ्या मते जे शर्यत शौकीन असतात सगळे त्यांनी स्वतःला थोडीशी शिस्त लावून घेतली पाहिजे आणि पब्लिकच्या साईडचे जे 2 तास असतील 1 नंबर 10 नंबर शेवटचं तिथं आणि निकाल रेषेपुढे जर आपण थोडस मागे थांबलो तर आपल्याला शर्यतीचा आनंद पण उत्कृष्ट पद्धतीने घेता येईल आणि त्या खेळाची मजा अजून थोडीशी वाढवेल. असं वाटतं का तुम्हाला? हो, आज झाल्यानंतर